हाय गाईस, तर आम्ही आज काहीतरी इम्पॉर्टंट करायला जातोय. मेन गोष्ट जे थायलंड आल्यावर कधीच मिस नाही करत, आम्ही जातोय 7-Elevenला. हो, मिस नाही करायचं. हो, शी इज टेकिंग अस टू द 7-Eleven. शी इज आर कॅशियर टुडे, so we have a dependency on her. I'm eating and going to 7-Eleven from 2 months, like from last 2 months. So yeah, I know everything about 7-Eleven. It's my like second home. Yes. हे बँकॉकचं खूप मोठं 7-Eleven आहे. आम्हाला फर्स्ट थिंग ट्राय करायचं होतं, जे की चॉकलेट ड्रिंक, जे बनाना मिल्कशेक आणि चॉकलेट मिल्कमध्ये मिक्स करतात ते. तर बघू आता कसं टेस्ट आहे याची. ठीक आहे, पण ओव्हर हाईप जस्ट बनाना. तर आता आम्ही आलो आहे खौसा रोडला, जे की बँकॉकमध्ये खूप फेमस आहे नाईट लाईफसाठी. इथे खूप सारे लेन्स आहेत. एका लेनमध्ये शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. दुसऱ्या लेनमध्ये सगळे क्लब्स आहेत आणि तिसऱ्या लेनमध्ये रेस्टॉरंट्स अँड स्ट्रीट फूड आहे. आणि इथे मोस्टली सगळे नियर बाय स्टे घेतात. आमचा पण 10 मिनिट्सवर स्टे होता, जेणेकरून हे सगळं एक्सप्लोअर करता येईल. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आमच्या मॅडमना भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही 7-Elevenमध्ये आलो आहे खायला घ्यायला. माझा हेल्मेट पडलेला आहे अशा प्रकारे. तर आम्हाला खूप भूक लागली आहे आणि मला फक्त किटकॅटच दिसत आहे, बाकी काय दिसतच नाही आहे. तर लेट्स सी काय घ्यायचं आपण आणि नंतर मग आम्ही जाणार. हाय गाईज, तर आता आम्ही चाललो आहे बँकॉकमध्ये शॉपिंग करायला. आम्ही चाललो आहे आता प्लॅटिनम मॉल. In 400 meters, turn left. In Bangkok. So आम्ही आता 9:30ला निघालोय ना, मानसी 9:30ला निघालोय आणि इट्स 10:40 अजून आम्ही पोहोचलो नाही आहोत लोकेशनवर, कारण इथे मुंबईपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे. शॉपिंगला चाललोय. सो लेट सी, कॉफी वगैरे पिऊ है ना, ब्रेकफास्ट करायचं आहे. सो ब्रेकफास्ट करू आणि मग आम्ही शॉपिंग करू. बाय गाईज. तर आम्ही आलो आहे प्लॅटिनम फॅशन मॉलला शॉपिंग करायसाठी. इथे खूप सारे शॉप्स आहेत, तुम्हाला सगळं काही भेटून जाईल आणि ते पण रिजनेबल रेट्समध्ये. जास्त पण कॉस्टली नव्हतं आणि जास्त पण लो रेट्स नव्हते. आणि क्वालिटी तर खूप खूप मस्त होती, की असं वाटत होतं की अजून पैसे घेऊन जायला पाहिजे होते शॉपिंग करायसाठी. लीना, आपण किती काय काय घेतलं आज? खूप मागे दाखव त्यांना काय घेतलंय. फुल ही बॅग भरून लीनाने कपडे घेतलेत आणि माझी जी आहे ती तेवढी पिशवी. आमचा ट्रिप मध्ये पण जेवढा खर्च नव्हता झाला तेवढा आता आम्हाला शॉपिंग मध्ये झाला आणि असं वाटतंय की अजून घ्यायला पाहिजे होतं. आमचे पैसे संपले म्हणून आम्ही निघालो, नाही तर काय एवढ्यात निघणार नव्हतो आम्ही. आणि आता आम्ही फक्त चिल्लर घेऊन चाललोय बघा. एंड ऑफ द ट्रिप आणि अवतार.
चल आता मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ट्रिप मध्ये हा ऑफकोर्स. बाय बाय.